नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत CSS मध्ये एच ओव्हर या कन्सेप्टचा वापर कशा प्रकारे करायचा. त्यापूर्वी पहिले आपण CSS मध्ये एच ओव्हर या कंटेंटचा वापर करून आपल्याला कशा प्रकारे त्या ठिकाणी आउटपुट डिस्प्ले करता येतं त्याचं एक उदाहरण आपण बघून घेऊ. इथे माझ्याकडे एक प्रोग्राम तयार केलेला तुम्हाला दिसतोय. यामध्ये एच ओव्हर नावाच्या कन्सेप्टचा वापर करून हा इफेक्ट आपण या पर्टिक्युलर कंटेंटला दिलेला आहे. बघा, मी एच ओव्हरचा अर्थ होतो की जेव्हा तुम्ही त्या कंटेंटवर पॉइंटरला ओव्हर करता तर तुम्हाला एक पर्टिक्युलर इफेक्ट त्याला डेव्हलप करता येतो. तर हा इफेक्ट जो आहे तो आपण कसा तयार करू शकतो ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर नोटपॅडच्या फाईलवर जाऊन आपण या ठिकाणी काय करू, एक छोटासा कन्सेप्ट त्या ठिकाणी तयार करायचा आहे आपल्याला. मी ऑलरेडी त्याचा सिंटॅक्स या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. मग आपण याच्यामध्ये काय करणार, तर आपल्याकडे एक बटन्स आहे, त्या बटनला इफेक्ट आपण देऊन बघू एच ओव्हरचा वापर करून. आता मला जर ती बटन या ठिकाणी बनवायची असेल तर ती बटन मी कशा प्रकारे बनवू शकतो, तर बघा या ठिकाणी आपण ते कोड करू. त्या बटनला डिझाईन करण्यासाठी आपल्याकडे या ठिकाणी अशा प्रकारे एक बटन टॅगचा वापर आपण करणार आणि मी बटन टॅगला क्लोज करणार. ओके, बटन टॅगला वापरणार. ऑलरेडी मी हा प्रोग्राम सेव्ह करून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे मी फक्त याच्यामध्ये चेंजेस करतो. आणि चेंजेस केल्यानंतर मला याच्यामध्ये त्या बटनवर काय नाव दिसायला पाहिजे, तर मी याला नाव देतो क्लिक ऑन मी. अशा या बटनचा मी नाव देतो आणि हा प्रोग्राम आपल्याकडे या ठिकाणी बनलेला आहे. मी याला रन करतो. रन केल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की या ठिकाणी एक बटन बनलेली आहे. ठीक आहे. आता या बटनला मला काय करायचं आहे, एक इफेक्ट द्यायचा आहे आणि तो इफेक्ट देण्यासाठी आपण या ठिकाणी वेगळ्या कोड त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. तर ह्याच्यामध्ये स्टाईल नावाची एक टॅग ऑलरेडी आपण बनवलेली आहे. या स्टाईल टॅगच्या आतमध्ये आपण काय करणार, एक क्लास तयार करणार ज्या क्लासचं नाव असेल जॉईन BTN. जॉईन बटन नावाचा एक क्लास आपण या ठिकाणी तयार करणार आणि जो सर्वच्या सर्व त्या बटनवर काय होणार आहे, अप्लाय होणार आहे. तर मी या ठिकाणी बघा त्याला पाहिजे त्या प्रॉपर्टीज या ठिकाणी वापरणार आहोत. पहिली प्रॉपर्टी मी या ठिकाणी विड्थ वापरणार आणि त्याच्यानंतर विड्थ यूज केल्यानंतर तुम्हाला त्या बटनची विड्थ जितकीही पाहिजे असेल, जसं 100px घ्यायची असेल तर घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर हाईट तुम्हाला याची जेवढी पाहिजे असेल ती तुम्ही या ठिकाणी एंटर करू शकता. मी 50 पिक्सल घेतो. नेमकं याच्याने होणार काय आहे, तर जो जॉईन नावाचा क्लास जो आहे, जॉईन BTN नावाचा जो क्लास मी या ठिकाणी बनवलेला आहे, हा क्लास मला या बटनवर अप्लाय करायचा आहे. तर त्यासाठी मला या ठिकाणी लिहावं लागेल क्लास इज इक्वल टू डबल कोटेशन जॉईन BTN. तरच या क्लासमध्ये वापरलेल्या प्रॉपर्टीज या बटनला अप्लाय होईल. तर आता मी या प्रोग्रामला एकदा सेव्ह करतो आणि याला आपण रन करून बघू की खरंच त्या बटनची हाईट आणि विड्थ वाढते का ते आपण चेक करू. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की या बटनची हाईट आणि विड्थ आता काय झालेली आहे, वाढलेली आहे. तर त्याच्यानंतर आता आपल्याला ज्या प्रॉपर्टीज याच्यामध्ये अप्लाय करायच्या असेल त्या आपण या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर बघा, बटनचा कलर तुम्हाला चेंज करायचा आहे. या ठिकाणी प्रॉपर्टी आपण वापरणार बॅकग्राऊंड डॅश कलर. मी याला गोल्ड हा कलर यूज करतो. त्याच्यानंतर मग आता खरंच गोल्ड कलर येतो का त्याला, मग याला सेव्ह करून मी एकदा चेक करून बघू. बघा, याला गोल्ड कलर आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी या ठिकाणी आपण वापरून बघू. त्या प्रॉपर्टीचं नाव आहे बॉर्डर. आता ही प्रॉपर्टी काय करणार, ज्या बटनला आपण डिझाईन केलेला आहे त्याच्या अराउंड एक बॉर्डर तयार करणार 2 पिक्सलची. त्याच्यानंतर त्याचा जो टाईप आहे तो टाईप पण आपण या ठिकाणी देणार. मी देतो याला सॉलिड, जेणेकरून ती बॉर्डर जी आहे ती आपल्याला एकदम कंटिन्यू म्हणजे डार्कवाली शो करेल.
आणि त्याच्यानंतर त्याला कलर मी देणार आणि त्या कलरचं नाव मी देतो फायर ब्रिक. हे कलरचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे फायर ब्रिक. आणि त्याला ती बटन डिस्प्ले होते का ते आपण या ठिकाणी चेक करणार. तर फायर ब्रिक नावाच्या कलरचा वापर आपण या ठिकाणी केला. तर आता एकदा त्याला बॉर्डर डिस्प्ले होते का आपण एकदा चेक करणार. बघा या ठिकाणी एक डार्क बॉर्डर या ठिकाणी आलेली आपल्याला दिसून येत आहे. त्याचा कलर तुम्हाला चेंज करायचा असेल तर आपण करू शकतो. जसं फायर ब्रिक आहे याच्या व्यतिरिक्त दुसरा कलर मी ॲड करून बघतो रेड, जेणेकरून तुम्हाला त्याचा इफेक्ट जो आहे तो या ठिकाणी डिस्प्ले होईल. बघा रेड कलरची बॉर्डर या ठिकाणी आलेली आपल्याला दिसून येत आहे. तर आपण बॉर्डर या प्रॉपर्टीचा वापर जनरली त्याला कलर देण्यासाठी यूज करतो. त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये काही प्रॉपर्टी यूज करायच्या आहे. जसं मला त्याचे कॉर्नर आहे ते शार्प आहे तर मी या ठिकाणी बॉर्डर डॅश रेडियस प्रॉपर्टीचा वापर करतो. मला त्याचे चारही कॉर्नर हे 10 पिक्सलमध्ये घ्यायचे असेल तर 10px या प्रॉपर्टीचा वापर मी बॉर्डर डॅश रेडियस प्रॉपर्टीचा वापर करणार. फॉन्ट मला बोल्ड घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी फॉन्ट डॅश वेट ही प्रॉपर्टी या ठिकाणी यूज करणार आणि याला व्हॅल्यू देणार बोल्ड. अशा प्रकारे काही प्रॉपर्टीज तुम्हाला त्या ठिकाणी यूज करता येईल. तुम्हाला त्या टेक्स्टचा कलर ब्लॅक घ्यायचा असेल तर तुम्ही तो पण करू शकता कलर. आणि या ठिकाणी तो ऑलरेडी आहे मग याला आपण ब्लॅक हा कलर देऊन देऊ. तुम्हाला चेंज करायचं असेल तर करू शकता. मी या ठिकाणी आता हा प्रोग्राम एकदा रन करून बघतो. सर्व प्रॉपर्टीज ज्याला अप्लाय झाले की आपल्याला दिसून येतो. बघा त्याच्या चारही कॉर्नर्स जे आहेत ते शार्प झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर एच ओव्हर या कन्सेप्टचा वापर करायचा आहे. तर एच ओव्हरमध्ये काय की मी जेव्हा पॉइंटर या बटनवर घेऊन जाणार तेव्हा त्या बटनचा कलर जो आहे तो चेंज व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला कोड करावा लागेल. तर डॉट जॉईन btn नावाचा माझा क्लास आहे आणि मला त्याच्यावर गेल्यानंतर इफेक्टला चेंज करायचं असेल तर मी इथे कॉलन एच ओव्हर या टर्मचा वापर करणार आणि त्याच्यानंतर बॅकग्राऊंड डॅश कलर या प्रॉपर्टीचा वापर करून जोही कलर तुम्हाला या ठिकाणी द्यायचा असेल, जसं मी या ठिकाणी बस कलरचं नाव या ठिकाणी वापरत आहोत. त्याच्या व्यतिरिक्त दोही कलर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. आता मी या प्रोग्रामला एकदा सेव्ह केलं आणि रन करून बघू याला. जेव्हा पॉइंटर मी या ठिकाणी घेऊन जाईल तेव्हा त्याचा कलरसुद्धा काय होत आहे चेंज होत आहे. हा फेंट कलर असल्यामुळे तुम्हाला तो आउटपुटमध्ये दिसत नसेल तर बघा मी याचा कलर पण ग्रीन कलर करतो जेणेकरून तुमच्या ते लक्षात येईल. प्रोग्रामला आपण सेव्ह केला आणि आता बघा ग्रीन रिफ्रेश करू आपण. काय झालं त्या जेव्हाही मी पॉइंटर या ठिकाणी घेऊन जातोय तर तुम्हाला त्या बटनचा कलर आपल्याला चेंज झालेला दिसून येतो. तर अशाच प्रकारच्या कन्सेप्टचा वापर करून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हा असा प्रोग्राम कसा बनवता येईल याकडे आपण लक्ष देणार आहोत.